रामकृष्ण हरी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप देवा
पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती ते का गुंतून राहती ते का गुंतून राहती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती ते का गुंतून राहती ऐसे असावे संसारी जो बड़ी प्राचनाची डोरी ऐसे असावे संसारी जो बड़ी प्राचनाची डोरी असावे संसारी जो बड़ी प्राचनाची डोरी जो बड़ी प्राचनाची डोरी जो बड़ी प्राचनाची डोरी ऐसे असावे संसारी जो बड़ी प्राचनाची डोरी जो बड़ी प्राचनाची डोरी जो बड़ी प्राचनाची डोरी वस्ती करून वस्ती आला रात काळी उठून गेला वस्ती करून वस्ती आला रात काळी उठून गेला असावे संसारी जो बड़ी प्राचनाची डोरी प्राचनाची डोरी जो बड़ी प्राचनाची डोरी ऐसे असावे संसारी जो बड़ी प्राचनाची डोरी जो बड़ी प्राचनाची डोरी जो बड़ी प्राचनाची डोरी एक जनार्दनी शरण ऐसे असता भय कवना एक जनार्दनी शरण शरण एक जनार्दन ऐसे असता भय कवना असावे संसारी जो बड़ी प्राचनाची डोरी प्राचनाची डोरी जो बड़ी प्राचनाची डोरी ऐसे असावे संसारी जो बड़ी प्राचनाची डोरी जो बड़ी प्राचनाची डोरी जो बड़ी प्राचनाची डोरी Yeah.
पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोणी रहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचनाची दोरी, एका जनार्दनी शरण, एका
ऐसे असता भय कवण तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दूरी विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीला भुदाभम जगननिहित पाण्य मंडला मंडलानाम तरुण तुलसी मालाम कंजरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरत्याहं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागस्ततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभी असती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणिया सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सगळा नामा म्हणे मस्तक हे पायावरी
या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापती. माझी रंकाची विनंती कर जोडितो कथी काळी आपण असावे जवळी. तुझ्या कृपेने दिन उगवितो, तुझ्या कृपेने दिन उगवितो, करुणी तव भजना वंदितो, तुझला गजवदना. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेरू. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतवणी राहती. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रातील एक अधिकार संपन्न संत श्रीमंत श्री एकनाथ महाराज, तसे चोरमले महाराज महाराष्ट्रातील सगळे संत अधिकारात्मक आहेत. ज्यांचा त्यांचा अधिकार वेगळा आहे, ज्यांचं त्यांचं कार्य कर्तृत्व वेगळं आहे. ज्ञान म्हटले की आपल्याला ज्ञानोबाराय आठवतात, वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय आठवतात, आणि शांती म्हटलं की पैठणचे नाथ बाबा आठवतात. किती शांती. एकनाथ महाराजांच्या अंगावरती एक माणूस पान खाऊन थुंकला, एकनाथ महाराजाला राग आला नाही. एकनाथ महाराज गोदावरी तीरावरती गेले, स्नान केलं, महागारी आले. परत एकनाथ महाराजांच्या अंगावरती तो माणूस पान खाऊन थुंकला. परत एकनाथ महाराज गोदावरी तीरावरती गेले, परत स्नान केलं, परत महागारी आले. परत तो माणूस तयारीतच बसलेला होता पान खाऊन थुंकण्यासाठी, परत एकनाथ महाराजांच्या अंगावरती थुंकला. असा प्रकार किती वेळा घडला? 108 वेळा हा प्रकार घडला, परंतु एकनाथ महाराजांना राग आला नाही. शेवट त्याच्या तोंडाचं कातडं गेलं, नतमस्तक झाला. नाथ बाबा माझ्याकडून चुकी झाली, मला क्षमा करा, मला तुम्हाला राग आणायचा होता म्हणून एवढा मी अट्टहास केला. मी तुमची परीक्षा पाहिली, तुम्हाला राग येतोय का, परंतु आज कळलं तुम्हाला राग येत नाही. एकनाथ महाराजाला राग आला नाही. यवनांगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. उलट त्याला प्रसाद दिला आणि जीवनमुक्त केला. एवढी शांतता. विठाल विठाल तसा फार सुंदर असा हा अभंग एकनाथ महाराजांचा आहे. सुरुवातीला मी बोलून गेलो की ज्ञान म्हटले की आपल्याला ज्ञानोबा आठवतात. किती ज्ञान, की ज्ञानियांचा राजा गुरु महाराव आणि म्हणते ज्ञानदेव तुम्हायसे. थोडा इको बंद करून आवाज दाखवा बरं, मला मोकळा करून आवाज. हॅलो हॅलो हॅलो, आवाज मोकळा करा, बेसला आवाज. हॅलो, आवाज मोकळा करा. हॅलो. किंबहुना ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानियांचे राजे आहेत. आमचे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानियांचे राजे आहेत, साधकांचा मायबाप,
दर्शने हरे पाप सर्वा घटी सुख रूप ज्ञानोबा माझा. म्हणून आमच्या जनाबाईने म्हणावं, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानियांचे सागर आहेत. आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबरायकडे आपल्याला पाहायला मिळतं. किती वैराग्य. ज्या जगद्गुरु तुकोबरायची जहागिरी 65 लाखाची होती. राजवाड्यासारखे वाडे होते, सावकारी होते, दुकानदारी होती. प्रपंचात कधी मन रमलं नाही आमच्या जगद्गुरु तुकोबरायचं. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून जे चित्त होतं ते विटलेलं होतं. जसा जेवणातील पदार्थ एखादा विटला की तो माणूस कधी खात नाही, असं महाराजांचं मन कधी प्रपंचामध्ये रमलं नाही. आणि म्हणून 65 लाखाची जहागिरी महाराजांनी 450 वर्षापूर्वी वाटून टाकली. ज्या वेळेस दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये अण्णा वाचून माणसं मरणाच्या अवस्थेमध्ये अशी कृश झाली होती. सगळं वाटवून टाकलं. लाताळीला संसार केला षडौर्मीचा मार. उघड्या डोळ्याने संसाराची राख रांगोळी आमच्या जगद्गुरु तुकोबरायाने केली. लाताळीला संसार, लाताळीला संसार, लाताळीला संसार, केला षडौर्मीचा मार, केला षडौर्मीचा मार, केला षडौर्मीचा मार, केला षडौर्मीचा मार. लाताळीला संसार, लाताळीला संसार, लाताळीला लात मारली संसाराला आमच्या जगद्गुरु तुकोबराय. आणि म्हणून वैराग्य आत बसलेले सर्व पुढे मोकळी जागा. एका साईडला पुरुष मंडळी बसा. या सर्वांनी आत या, सर्वांनी पुढे या. हा एका बसा पुढे बसा नाही, भरपूर जागा आहे पुढं. या पुढं. उघड्या डोळ्याने संसाराची राख रांगोळी केली आमच्या जगद्गुरु तुकोबरायाने. लाथाळीला संसार. या पुढे या, सर्वांनी उठून या पुढं. मंडपात या, मंडपामध्ये बसून या समोर. सर्वांनी पुढे सरका. थोडं पुढे सरका. ज्यांच्यासाठी आपण आलेलो आहोत, ज्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रथम वर्ष श्राद्ध आहे. आता इथं वैकुंठवासी म्हणा किंवा स्वर्गवासी म्हणा किंवा कैलासवासी म्हणा, सूरज सतीश मोहिते. थोडा अजून आवाज कमी होते, थोडा आवाज. हॅलो, मोकळा करा आवाज. हॅलो, भोंग्याचा जास्त आवाज येते, ह्याचा आवाज. हॅलो. सूरज सतीश मोहिते कैलासवासी. गेल्या वर्षी त्यांचं देहावसान झालं. सुंदर असणारा हा त्यांचा परिवार, त्यांची धर्मपत्नी प्रीती सुरत मोहिते, मुलगी आराध्या, वडील सतीश रामा मोहिते, आई सुरेखा सतीश मोहिते, भाऊ अरविंद सतीश मोहिते, बहीण परी अजित मोहिते. सुंदर असणारा हा परिवार मोहिते परिवार. आणि या परिवारातून तरुण तडफदार व्यक्तिमत्व गेलं. मोकळा आवाज येत नाही पाहिजे, तसं प्रेशर मिळत नाही. वरचाली थोडा वाढवा, वरचा थोडा एकूण नॉर्मल ठेवा. काय कमी पडते बघा. हा विढाला 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 तरुण तडफदार व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं घरातून गेल्यानंतर हा मोहिते परिवार पोरका झालेला आहे. कोणाचं लेकरू गेलं, कोणाचा भाऊ गेला. घरात माणसं आलेली खपतात, माणसं आपल्याला घरात आलेली खपतात, परंतु घरातून गेलेला खपत नाही. हा आता गेला आणि परत महागारी आला अशातला भाग नाही. गए है वो फिर कभी आते नहीं, गए हैं वो फिर कभी आते नहीं, आते ही सिर्फ उनकी याद.
आता खऱ्या अर्थानं हा सर्व परिवार फक्त आठवणीमध्ये बुडालेला आहे. ज्याचं जळत त्यालाच कळत असतं. आणि म्हणून 1 वर्ष झाला हा परिवार आपल्या सूरजला विसरलेला नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये घर करून गेलेला. आणि म्हणून इथं सुद्धा एकनाथ महाराज सांगतात की पक्षाप्रमाणे माणसाचं जीवन आहे. पक्षी अंगणामध्ये उतरतात, दाणे टिपले की उडून जातात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुणी राहते. पक्षी अंगणात उतरतात, दाणे टिपले की उडून जातात. तसं या मोहिते परिवारामध्ये जन्म घेतला. सुंदर असा हा परिवार लाभला. परंतु देव आज्ञा झाली आणि कुठली तरी दुर्घटना घडावी आणि जावं लागलं. पाठीमागं सर्व परिवार आहे, धर्मपत्नी आहे, मुलगी आहे, आई वडील आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये जे दुःख आहे ते कोणी सांगू शकत. ते किती आहे हे सामान्य नाही. मी मग असे बोलून गेलो की ज्याचं जळतं त्यालाच कळतं. विठाल विठाल कशी काळाची चावल झाली, बाग सुखाची करपून गेली. कडकड आवाज. कसं विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. जीवन जगत असताना आपल्या प्रपंचासाठी, आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या लेकरा बाळासाठी झगडणारा हा सूरज खऱ्या अर्थाने विचार जर केला तर धडपड 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 आपल्या परिवारासाठी करावी. म्हणतात की खऱ्या अर्थानं लहानपणी एखाद्या मुलाची आई कधी मरू नये. म्हातारपणामध्ये एखादं खऱ्या अर्थानं जो संसाराचा गाडा चालवतात 2 जण त्याच्यामधील त्याची धर्मपत्नी मरू नये. आणि तरुणपणामध्ये एखाद्याचा मायेचा एखाद्याचा मुलगा मरू नये. परंतु अशा गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. चाले हे शरीर कोणाचे आसक्ते, कोण बोलवितो हरिवीन. एकदा देवाच्या मनात कुठली गोष्ट आली, एकदा ना देवाच्या मनात कुठली गोष्ट आली रे आली, किती प्रयास करा, किती प्रयत्न करा, कोणाचंच काही चालत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. स्पष्ट करा, कडक आवाज काढा, स्पष्ट करा. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. ते तर कोणाचंच काही चालत नाही. किती प्रयास करा, किती काहीही करा, कोणाचंच काही चालत नाही. महाराज सांगतात की अरे वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता, मग कुठे हे झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. सोडून गेले हाले कराना, सोडून गेले आम्हाले कराना. बाबा 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 म्हणती कुणाला, दादा 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 म्हणती कुणाला. सोडून गेले बाबा कराना, सोडून गेले बाबा कराना. धर्मपत्नी वाट पाहते.
आई वडील आहे, बहीण भाऊ हा परिवार खऱ्या अर्थाने विचार जर केला हे सामान्य गोष्ट नाही. रात्रीचा दिवस करावा, दिवसाची रात्र करावं. हाडाचं काढ रक्ताचं पाणी आई वडिलांनी लेकरा बाळांसाठी करावं. कशासाठी? म्हातारपणी आपला आधार, म्हातारपणी सांभाळणारं लेकरू असावं. ज्या लेकराच्या खांद्यावरती जायचंय त्याच लेकराला जर खांद्यावर न्यायची पाळी आली तर काय ते दुःख काय यात नाही. दादा तू रे आमच्यासाठी फार होता गोड, सोडून गेला परिवार, सोडून गेला या लेकराला. अंतःकरणामध्ये फार दुःख झालेलं आहे प्रत्येकाच्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं घरात माणसं आलेली खपतात, परंतु घरातून गेलेला खपत नाही. विढाला विढाला सर्वांनी खाली बसा. हा मोहिते परिवार आता स्पष्ट आवाज येतोय बघा, मस्त व्यवस्थित. पोरका झालेला आहे आपल्या लेकराला. आणि म्हणून इथं श्री संत एकनाथ महाराज सांगतात की पक्षाप्रमाणे माणसाचं जीवन असतं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुणी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी. त्याच्यासाठी महाराज सांगतात आयुष्याची दोरी जोपर्यंत सदृढ आहे, चांगली आहे, तोपर्यंतच खरा परमार्थ आहे. त्याच्यासाठी महाराजांनी दृष्टांत दिलेला आहे. एखादा प्रवास आहे, प्रवास करत आहे, त्याला संध्याकाळ झालेली आहे आणि एखाद्या वस्तीचा सहारा घेतो. शेतकऱ्याला त्या मालकाला विचारतो आजच्या दिवस थांबू का, विचारून थांबतो आणि सकाळी न विचारता विचारातून निघून जातो. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी. आणि हे सांगत असताना महाराज सांगतात एका जनार्दनी शरण, देवाला शरण गेल्यानंतर भिण्याची गरज नाही, काही भिण्याची गरज नाही. देवाला शरण जा, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आरी आघात निवाराया. विठाल विठाल खऱ्या अर्थाने विचार जर केला तर हे मृत्यू लोक आहे. प्रत्येकाला इथं मरावं लागतं, हे मृत्यू लोक नाही. आया है सो जाएगा, आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, राजा रंक फकीर. इथं राजा असेल, रंक असेल, फकीर असेल, प्रत्येकाला मरावं लागतं. विढाल विढाल काय महाराज सांगतात, राजा असेल, रंक असेल, एखादा फकीर असेल, प्रत्येकाला मारावं लागतं. हे मृत्यू लोक आहे. सिकंदर राजाची कथा कुणी ऐकलं असेल नसेल, ज्या सिकंदर राजाने जग जिंकलं. तुम्हाला खुर्ची घ्या, सिकंदर राजाची कथा आहे. ज्याला जग जिंकलं आणि मरणाच्या दारामध्ये तो सिकंदर राजा उभा आहे.
काही क्षणाचा पाहुणा आहे त्यानं सर्व भाऊकी घरातली सगळी बोलून घेतली. घरातली मंडळी म्हटले आता मला माझं मरण दिसतंय, मी आजारी आहे, हे सगळं मला जाणवते. म्हटले मग सगळी संपत्ती एका बाजूला गोळा केली, एका बाजूला सर्व सैन्यगण उभा केले आणि म्हटले मी मेल्यानंतर एक काम करा. काय करा? मी मेल्यानंतर एक काम करा की माझी तिरडी मधोमध बांधा, माझे हात उताने ठेवा आणि या जगाला कळू दे हा सिकंदर राजा होता, ज्यानं जग जिंकलं, परंतु मोकळ्या हाताने आला होता, एवढं कमावलं, परंतु जाताना मात्र मोकळ्या हाताने गेला. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है खाली हात जाएगा. आणि म्हणून रिकाम्या हाताने आपण आलेलो आहोत, आपल्याला जायचं सुद्धा रिकामा हाताने आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं देवाचं चिंतन करा जोपर्यंत आयुष्याची दोरी चांगली आहे. का तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, एरवाऊगा पसारा. महाराज सांगतात आयुष्याची दोरी त्या भगवंताच्या हातामध्ये आहे. तसा आकाशात पतंग उडत असतो, दोरा मात्र मुलाच्या हातात असतो. एकदा दोरा तुटला की पतंग गेला. तसा आयुष्याचा दोरा तुमचा आमचा प्रत्येकाचा दोरा भगवंताच्या हातामध्ये. एकदा ना दोरा तुटला रे तुटला, तुटला आयुष्याचा दोरा, हेर वाऊगा पसारा. हा सर्व पसारा सोडून एकट्याला स्मशानामध्ये जळावं लागतं. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून इथं एकनाथ महाराज सांगतात की पक्षाप्रमाणे माणसाचं जीवन असावं, याची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्याला एके दिवशी जायचं आहे. शरीर जायाचे ठेवणे, धरशी अभिलाष झणे. हे शरीर जाणार आहे, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. देह जाणार आहे, काळ हा टपून बसलेला आहे. थंडीच्या दिवसामध्ये एक उंदीर पळत आहे घरामध्ये, त्याच्या पाठीमाग बोका आहे. ते उंदीर फिरत फिरत घरात पळत असताना एका ग्लास मध्ये शिरत आणि त्या ग्लास मध्ये थोडीशी राहिलेली होती म्हणल्या बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल. ती त्याच्या तोंडामध्ये गेली दारू उंदराच्या, आणि तोंडामध्ये गेल्यानंतर त्यानं पाय वर केलं, हात वर केलं, म्हणला मांजर मांजर. तर म्हटला माझी दाशी आहे. त्या मांजराने ऐकलं, पाठीमाग गेला, बोका गेला पाठीमाग गेला आणि त्या उंदराला पकडलं, समोर धरलं. काय म्हटलास? मी तुझी दासी, तुम्ही माझे मालक. अहो थंडीचं वातावरण आहे, इकडे तिकडे कशाला फिरताय, घरात बसा. आणि म्हणून तोंडामध्ये टाकलं. जसा उंदीर खाय बोका तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ हा टपून बसलेला आहे. आणि म्हणून तर साधू संतांनी तुम्हा आम्हाला सावध केलेला आहे. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल
सावध होनी भजने लागा देव मल्हारीची माझ्या मल्हारीची त्याच्यासाठी महाराजांनी तुम्हाला सावध केलेलं आहे. हे जरी न ऐकाल मग दुसरा येईल. दुसरा म्हणजे कोण? काळ टपून बसतो. हे मगाशी बोलून गेलो. जैसा उंदीर खाई बोका तैसा काळ नाही लोका. हे जरी न ऐकाल मग दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. तुमचं काही जाणार नाही, तोटा तुमचा होणार नाही म्हणून सावध व्हा. महाराज सांगतात की कसं जीवन जगा. जसे पक्षी अंगणात येतात, दाणे टिपतात, ते राहत नाहीत घरात, निघून जातात. हेच श्रीमंत श्री एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पक्षी अंगणी उतरते ते का गुंतुणी राहते. महाराज सांगतात, एकनाथ महाराज सांगतात की पक्षाप्रमाणे माणसाचं जीवन असावं. पक्षीचा भरोसा आहे नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी जीवनाची गॅरंटी नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का. काय चाललंय? शांत शांत कर. कुठली गोष्ट शांत, गोंधळ का लोक. बाकीची उभं राहणार, सर्वांना खाली बस. सांस चल जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा हसते हसते. हा, जेवणाची गॅरंटी नाही. आता जेवण केलेलं आहे, संध्याकाळचं जेवण करेल की नाही याची गॅरंटी नाही. महाराज सांगतात किंबहुना हातामध्ये घास घेतलेला आहे, तो घशापर्यंत जाईल ही गॅरंटी नाही. घास गळू नाही हाती सत्ता. घास सुद्धा गिळण्याची सत्ता जी आहे ती भगवंताची आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का. तुझा ना भरोसा माझा ना भरोसा, जग हे कोणाचे
सांग भल्या मानसा असो चोल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साकर सोडून धीर धनाच्या तुलालसा जग हे कोणाचे सांग भल्या मानसा कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला थोडी अभंगाची बघून गेले सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची असे हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया नको तू घालवू असे हा जन्म मोलाचा नको घालवू वाया बघून गेले कधी लागेल वेड्या जीवनाची गॅरंटी नाही तुझा ना भरोसा ना माझा भरोसा आणि म्हणून खऱ्या अर्थाने विचार जर केला पक्षी अंगणी उतरती देका गुंतुणी राहते जीवन जगत असताना तसंच संसारामध्ये राहा तुम्ही प्रपंचामध्ये तुम्ही आम्ही सर्व आलेलो आहात हा सहजासहजी मनुष्य जन्म प्राप्त होत नाही भरत खंडे नरदेह प्राप्ती हेतू परम भाग्याची संपत्ती एका जन्मातला हा परमार्थ नसतो तुमचा आमचा हजारो जन्मी पुण्य करावं लागतं आणि म्हणून आपल्या सूरज भयाने खऱ्या अर्थानं काय ना काय सत्कर्म केला असेल कधी दान धर्म केला असेल कधी देवाला गेला असेल आणि म्हणून त्याच्या शेवटच्या क्षणाला वडूदगतीला हा कीर्तन सोहळा दारामध्ये होतोय भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाही रघुनंदन निस्वार्थ प्रेम करणारी दोन तत्व शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत एक पालनीय तत्व आई असते आणि एक आदरणीय तत्व बाप असतो ज्या घरातील बाप गेला त्या घरातील आधार संपला एक जबाबदारीने गोष्ट बोलतो जोपर्यंत घरात बाप असतो तोपर्यंत घर वजनदार ज्या घरामध्ये बाप असतो ते घर वजनदार आणि ज्या घरातील बाप गेला त्या घराचं वजन हे गेलं आणि म्हणून आंधळा पांगळा कसाही असो बाप आपल्या लेकरासाठी बाप असणं हे फार गरजेचं असतं धर्म पत्नीसाठी पती परमेश्वर हा सर्वस्व देव असतो तो मालक असावा जीवनभर असावा एखादी माय माऊली देवाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर एकच देवाला प्रार्थना करते काय करते प्रार्थना कपाळाचं कुंकू माझ्या जन्मास जाऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे जीवन मुक्त होऊ दे आई थोर तुझे उपकार आईचं प्रेम अथांग आहे आपल्या लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणं तत्व म्हणजे आईच आहे आणि म्हणून आईच्या अंतकरणामध्ये सतत लेकरू असतं मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती एखादं लेकरू जर शाळेतून लवकर नाही घरी आलं पाखरासारखी वाट पाहणारी ती माय माऊली असते
आणि म्हणून आईचं प्रेम अथांग आहे. आईला वडिलाला ज्या वेदना ज्या झाल्या असतील ते फार फार उच्च कोटीच्या वेदना आहेत त्या. दुभंगली धरती माता फाटले आकाश ग, कधी संपणार तुझा वनवास ग. लेकुराच हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळबळ्याची जाती करेला भावेन प्रीती. निस्वार्थ प्रेम करणारं तत्व म्हणजे आईचं असतं. मनामध्ये तीळ मात्र स्वार्थ नाही, कुठली इच्छा नाही, लेकराचं चांगलंच व्हावं अशी अंतकरणामध्ये आईची इच्छा असते. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला तुझे उपकार विठ्ठल नाही, अनमोल जन्म दिला तुझे उपकार विठ्ठल नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा अमृताहुनी गोड आई बाजीला सीमाना. आईचं प्रेम अथांग आहे. आई म्हणजे दुधावरची साया आहे. आईला स्वर्ग म्हटलेला आहे आणि त्या स्वर्गाचा दरवाजा बाप असतो. आई मायेचा सागर, आई प्रेमाची घागर. म्हणतात की शेजारच्या घातलेला तूप भात आणि आईनं फिरवलेला प्रेमाचा हात सारखा असतो. एवढं प्रेम असतं आईचं आपल्या लेकरावरती. शाळेतून घरी येताना, शाळेतून घरी येताना उशीर जेव्हा होई, गल्लो गल्ली आळो वाळे आका मारत जाई. तुझ्या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला तुझे उपकार विठ्ठल नाही, अनमोल जन्म दिला तुझे उपकार विठ्ठल नाही. झाडाचे गकाड करुणे या माय माऊलीनं आपल्या लेकरा बाळासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, हाडाचं काळ रक्ताचं पाणी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत राम 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 आपल्या जीवनासाठी करावं. या लेकरा बाळासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, धडपड 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 किती करावी धडपड की हे धडपडेपर्यंत धडपड. कुणासाठी? आपल्या परिवारासाठी. हाडाचे गकाड रक्ताचे केले पाणी. शास्त्र सांगते 32 थेंब रक्ताचे खर्च केल्यानंतर एक दुधाचा थेंब तयार होतो. किती रक्त पिलोय पुन्हा माई माऊलीचे. निस्वार्थ प्रेम करणारी आईचे जात असते. तुझ्या प्रेमाचे, तुझ्या प्रेमाचे कधी जाणीव झाली नाही. अनमोल म्हणून निस्वार्थ प्रेम करणारं तत्व म्हणजे आईच. मायेचा सागर दिला तिने जीवन आधार. आणि म्हणून जीवनाला आधार देणार तत्व दोन आहेत. पालणे तत्व आई आणि आधारणे तत्व बाप. आणि म्हणून खऱ्या अर्थाने विचार जर केला, एक दृष्टांत छोटासा आहे. एक घाटातून गाडी चाललेला आहे. आपल्या लेकरावरती किती प्रेम असतं आईचं याच्यासाठी फार सुंदर दृष्टांत आहे. घाटातून गाडी चाललेल्या धोधो पाऊस पडतोय. रात्रीचा प्रसंग आहे. विजांचा कडकडाट आहे. आणि अशा अवस्थेमध्ये एक यू टर्न येताना गाडी डायरेक्ट दरीत खाली कोसळलेली आहे.
त्याच्यातून एक माय माऊली रस्त्यावरती उभे आहे, प्रत्येकाला हात करते, थांबा कोणीतरी थांबा. रात्रीच्या प्रसंगाला कोणी थांबत नाही. सुख के सब साथी दुख में ना कोई. एका वाटसुरला दया आली. काय झालंय माय? नाही म्हणले आमची गाडी खाली दरीत कोसळलेली आहे. बर, माझे मालक जागेवरती मरण पावले, परंतु माझं बाळ मात्र अजून जिवंत आहे. ते फक्त बाळाला बाहेर काढा. दया आली त्या वाटसुर. म्हटले काय हरकत नाही, जातो म्हणले. दरीतून खाली उतरू लागला. धो धो पाऊस पडतोय, विजांचा कडकडाट चालू आहे. रात्रीचा प्रसंग आहे. पाय घसावला की डायरेक्ट दरीत खाली कोसळण्याची भीती आहे. तरी अलगत जाऊन त्या गाडीपर्यंत पोहोचला. ड्रायव्हरच्या सीटवरती पाहिलं, मालक तिचे मरण पावलेले आहेत. शेजारच्या सीटवरती मात्र बाळ खेळतंय. बाळाला उचललं, आलाबाला घेतला आणि निघणार, परंतु पाठीमागच्या सीटवरती कोणीतरी बसले असं जाणवलं. कोण असेल पाठीमागच्या सीटवरती? आपण पाहायचं आणि मग जायचं. आणि मग त्या क्षणाला पाठीमाग तो गेला, काच खाली केली. काच खाली केली आणि केल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. ज्या माई माऊलीन रस्त्यावरती थांबवलं होतं तिच्यासारखं हुबेहूब चेहरा पाठीमाग मृत्युमुखी पडलेला होता. बाळाला घेतलं होतं हातामध्ये. बाहेर आला, रस्त्यावरती आला, इकडं तिकडं पाहिलं ते दिसेना. जिनं थांबवलं होतं खाली बसला बाळाला घेऊन, डोक्याला हात लावला आणि मग त्याच्या लक्षामध्ये आलं की मेल्यानंतर सुद्धा आपल्या लेकरावरती प्रेम करते. तिचं नाव आई आहे. विठ्ठल सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं, देती है वो दुआ, सबसे बड़ी है माँ. आणि मग तो देव म्हणतो मला प्रत्येकाच्या घरी जायला जमत नाही म्हणून तुमच्या घरातच 2 देव दिलेत. एक मातृदेव भाऊ आई आहे आणि पितृदेव भाऊ वडील आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने विचार जर केला तर 2 तत्व आहेत. जसं आईला स्वर्ग म्हटलंय आणि बापाला स्वर्गाचा दरवाजा बाप असतो. विठाल विठाल आणि म्हणून इथं श्रीमंत श्री एकनाथ महाराज सांगतात की पक्षी अंगणामध्ये उतरतात. सूरज नावाचा पक्षी आपल्या या मोहिते परिवारामध्ये उतरला. आज्ञा झाली की जावं लागलं. तुटला आयुष्याचा दोरा, एर वावगा पसारा. आणि त्या क्षणाला टाकून या पळती सर्व अंती होती पाठ मोरी. सगळ्याला यावं लागतं. अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये अंती. आणि म्हणून खऱ्या अर्थाने विचार जर केला तर आपल्या किती मुलं आहे? एकच मुलगी आहे ना आपल्या सोबत. एकच मुलगी आहे ना, मुलगी छोटी आहे ना. त्यातली त्यात बापाचं प्रेम आपल्या मुलीवरती जास्त असतं आणि मुलीचं प्रेम सुद्धा बापावरती जास्त असतं. मुलासाठी 4 वेळा विचार करतो कपडे घेताना आणि मुलीनं जर हट्ट धरला मला हा ड्रेस पाहिजे, आवडलेला आहे, मला हाच पाहिजे, 1 मिनिटाचा विचार करत नाही. लगेच आपल्या लिकीसाठी कारण ते परक्याचं धन आहे, नांदाय जाणार आहे. आणि म्हणून मुलीवरती जास्त जिव्हाळा असतो बापाचा. रत्न सारखी तिला जपली चिमणी माझी उडून गेली. नांदाय जाणार असते कारण जगद्गुरु तुकोबाराची फार सुंदर भाषा आहे. कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. जीवनभर सांभाळलं आपल्या लेकरा बाळासाठी. सांभाळणारं तत्व म्हणजे आई वडील असतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने विचार जर केला, शरीर हे जाणार आहे परंतु आयुर्वेद जाणं हे योग्य नाही. परंतु देव आज्ञा झाली
सुरुवातीला बोलून गेलो मी की आले देवाजीच्या मना ते तो किती प्रयत्न करा काय नाही, जे व्हायचं ते होणार, त्याचं आयुष्यच तेवढं होतं. आणि मग जावं लागलं. आई वडिलांना वाटतं मुलगा असाय पाहिजे होता, आमचा आधार आहे, तो सर्वस्व आहे. घरात माणसं आलेली खपतात परंतु घरातून एकही गेलेला खपत नाही. आणि मग अंतःकरणामध्ये दुःख होतं. खऱ्या अर्थाने विचार जर केला तर हे वय कवळं आहे. कोणाचा भाऊ आहे, कोणाचं लेकरू आहे, कोणाचा बाप आहे. सगळी नाती जीवन जगत असताना पार पाडल्या परंतु आईवेळी जावं लागलं. जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं अशा गोष्टी कोणाच्या ह्या जीवना प्रपंचामध्ये अशा गोष्टी प्रसंग येतात परंतु येऊ नयेत. आणि मग अंतःकरणामध्ये दुःख होतं. देवा अरे काय असं मी आम्ही पाप कर्म केले की आमचा तरुण तडफदार व्यक्तिमत्व आमचा लहान मुलगा घेऊन गेलास. देवा तुझा माझा कार्यवैराकार दुःखाचे डोंगर दाखवशी बळे बांधून या देशी काळा हाती. काय दुःख आहे, काय यातना आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं विचार जर केला तर महाराज सांगतात की हा सत्ताधीश भगवान परमात्मा जे आहे, ज्या वेळेस 100 पोरं मेली धृतराष्ट्राची, त्या धृतराष्ट्राने देवाला प्रश्न विचारला, देवा कृष्णा काय पाप कर्म केले माझी 100 पोरं मरावी. काय पाप कर्म केले कृष्णा माझे 100च्या 100 पोरं मरावी. कृष्णाने सांगितलं तुझं कर्म ह्या जन्मात नाही, पाठीमागच्या जन्मात नाही. आणि एक जबाबदारीने गोष्ट बोलतो, देव कधी कोणाचं वाटोळ करत नाही परंतु केलेलं कर्म ही फेडून घेतल्याशिवाय राहत नाही. त्याला पूर्व इतिहास दाखवला. पाठीमागच्या जन्मामध्ये एक राजपुत्र होता, शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला, एकही शिकार सापडले नाही. रागाने लाल बुंद झाला आणि त्यानं जंगलाला आग लावून दिली. सर्व जंगलामध्ये आग पसरलेली आहे आणि त्याच जंगलामध्ये असंख्य प्राणी जळून खाक झाले. बऱ्याच प्राण्यांनी जीव वाचवण्यासाठी एक तलाव होता, तलावात उड्या मारल्या परंतु ते पाणी सुद्धा एवढं तापलेलं होतं, त्या पाण्यामध्ये सुद्धा बरेच प्राणी गतप्राण झाले. आणि अशा अवस्थेमध्ये त्याच जंगलामध्ये एक सर्पिणी व्यालेली होती, तिला 100 पिलं झाली होती. तो भडका त्या ठिकाणी आला आणि 100च्या 100 पिलं जळून खाक झाली सर्पिणीची. सर्पिणीनं कसा तरी जीव वाचवला, बिळात जाऊन बसली. बाहेर येऊन पाहिलं 100 पिलं मेलेली आहेत. मग त्या क्षणाला आर्त हाक देवाला मारली, तिचे सुद्धा त्या भडक्याने डोळे गेले आणि देवाला हाक मारली, ज्यानं कोणा माझी लेकरं मारले त्याच्या सुद्धा जीवनामध्ये तसं घडावं. आणि आईचा श्राप लागला. पुढच्या जन्मामध्ये तो राजपुत्र झाला, राजा झाला परंतु जन्मताच आंधळा झाला. 100 पोरं झाली म्हणजे कौरव, परंतु एका भीमाने सर्वांना मारलं. आणि हाच धृतराष्ट्र ज्यावेळेस कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं, पांडवांचा विजय झाला आणि जंगलाकडे हा जात असताना जंगलामध्ये धृतराष्ट्राने पाय ठेवला. पाय ठेवल्याबरोबर जंगलाला आग लागली आणि हाच धृतराष्ट्र उभयता जळून खाक झाला. केले कर्म झाले त्याची भोगा आले. कर्म कधीही कोणाला सुटत नाही. राजा हरिश्चंद्र होता परंतु त्याला सुद्धा डोंब्याच्या घरी पाणी वाहावं लागलं. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. हरिश्चंद्र तारा राणी वाही डोंब्या घरी पाणी. आणि म्हणून आता या फोटोला जर हाक मारली तर फोटो आठवण देईल, आव देणार नाही. लेकीने हाक मारली, आईने हाक मारली, वडिलांनी जर हाक मारली सूरज म्हणून, फोटो आठवण देईल परंतु आव म्हणून कधी आव देणार नाही. आणि मग अंतःकरणामध्ये दुःख होणार. मला कसं तरी होत या सूरजचा फोटो पाहताना, माझा कंठ दाटतो या गोष्ट याची ऐकताना. माझा कंठ दाटतो या
कुणी दादा म्हणताना, कुणी दादा म्हणताना, जीवा सकाच्या जोडी मदला दूर सका चालला, या हृदयातील जीवच तू रे, शोधू कुठे तुला बाळा, शोधू कुठे तुला. विचारा ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत, विचारा ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत, आणि विचारा ज्याला मुलगा नाही त्याला मुलाची किंमत काय असते. खऱ्या अर्थाने विचार जर केला माई लेकरू आणि आई झोपेमध्ये असतानाच मुलगा जागची जागे, आपली आई जागची जागेवरती मरण पावली. सकाळच्या प्रहारामध्ये मुलगा उठवू लागला, आई अगं उठ माझ्याकडे पहा. परंतु आई अशा झोपेमध्ये झोपली होती, ती परत न उठण्यासाठी झोपली होती. शेजारच्या पाजारच्याने सांगितलं तुझी आई देवा घरी गेली, तुझी आई मरण पावली. आईला अग्निडाग दिला. 6 महिना होत नाही तोपर्यंत बापानं दुसरं लग्न केलं. सावत्राई घरामध्ये आली आणि आपल्या त्या लेकराचा छळ चालू केला. भांडी घासायला लावायची, धुणं धुवायला लावायची, सगळ्या गोष्टी करायला लावायची, कामं सगळी सांगायची. बघत बघत मुलगा 9-10 वर्षाचा झाला, शाळेत जाऊ लागला. एक मित्र आला आणि वर्गपाठाची वही मागण्यासाठी आला आणि हाच छोटासा बाळ इस्त्री करत होता. वही देण्यासाठी घरामध्ये गेला आणि इकडं मात्र साडी त्या आईची जाळली, सावत्राईची. नागिनी सारखी फुसफुरत आली. पाहिलं साडी जळलेली आहे. बेदम मारलं लेकराला. रडू लागलं ते लेकरू. म्हटले माझ्याकडून चूक झाली. नाही म्हटले, तुला साडी इस्त्री करायची नव्हती तर अगोदर सांगायचं. तू मुद्दामून माझी साडी जाळलीस. खाली वा. त्या बाळाला वाटलं मला खाली वाकायला लावून अंगठ धरायला लावतोय. परंतु त्याच नास्तिकाईनं काय केलं, जी पेटलेली इस्त्री जी होती तापलेली त्या बाळाच्या पाठीवरती ठेवली. चर्रकन फोड उठली. आई ग म्हणून ते बाळ ओरडलं. आईचा फोटो घेतला, देवाऱ्यापाशी गेला आणि देवाला म्हटला, देवा मी ऐकलेला आहे तू उपमुंडेसाठी शिराचा सागर दिला, ध्रुव बाळासाठी आडळ पद दिलं, प्रल्हादासाठी खांबातून अवतार धारण केला. देवा मला याच्यातील काही नको, कारण मला माझी माय दे. वो कौन सी चीज है जो यहाँ मिलते है, सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती. आणि तेच लेकरू, छोटस लेकरू देवाला म्हणू लागलं के विलमाण्या बाळाची आई विना वाट वळते, खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते, ज्याला आई नाही त्यालाच कळते. चुकलं तुझं बाळाई रडत धाय धाय ग, रडत धाई धाई ग, हे ना माझे आई 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 ग, हे ना माझे मासाचा बोलाई मोठी वागविला, हाताचा पाडला नेत्राचा देवा केला. एकदाच एक आई तुझ्या बाळासाठी नरसून गेलो तुझं रूप पाहण्यासाठी. आई विना माया, आईचं प्रेम आपल्या लेकरावरती किती असते याच्यासाठी बोलतोय. एका माईचं लेकरू गेलंय, कुणाचा भाऊ गेला, कुणाचा बाप गेला, कुणाचा चुलता गेला. आई विना माया, आई विना माया साऱ्या जगामध्ये नाही गा, विश्वामध्ये नाही गा. हे ना माझे आई ग,
आते नहीं आते ही सिर्फ उनकी याद, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्ती रूपाने आज 1 वर्षभर झाला हा परिवार आपला मोहिती परिवार आपल्या शोरजला विसरलेला नाही. आणि म्हणून केले जर कर्म जर चांगलं असेल तर शेवटच्या क्षणाला गोड होतो. शेवटचा क्षण याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. महाराज सुद्धा सांगतात की माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. गोड झाला म्हणजे काय नक्की, कारण शेवटच्या क्षणाला मुखामध्ये नामस्मरण येणं म्हणजे त्याचा शेवट गोड झाला. आता या शेवटच्या क्षणाला खऱ्या अर्थानं पिंडदान झालेलं आहे, अन्नदान होत आहे, ज्ञानदान, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, देवे पुरविले गोड, देवे पुरविले गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. याजसाठी केला होता टा शेवटचा दिस गोड व्हावा. आणि म्हणून पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहते, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आयुष्याची दोरी जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंतच पारमार्थ आहे. कारण मनुष्य जन्म परत परत नाही, एकदाच आहे. देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, पण तुला देव नाही आठवलं. पापच वेड्या सार साठवलं माणसा, आता तरी माणसात ये. मनुष्य जन्म देताना स्वतःच निज ज्ञान घालून भगवंताने हा पुतळा तयार केला. याची देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोटी. हरिनामाच्या बँकेमध्ये, हे देवाने दिलेले फुकट बँक आहे, हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. उत्तमची गती तो एक पावेल. चांगली गती प्राप्त कधी होते, जीवनभर चांगलं राहावं लागतं, मग चांगला शेवट होतो. एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचंय. बरोबर 12:10 आपण या ठिकाणी फुलांचा वर्षाव करणार आहोत. गोड असं सर्वांनी भजन करा. विठू बारकुमारी, सर्वांनी जागेवर हात वरती करा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुणी राहती, तैसे असावी संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती करो वस्ती आला प्रात्यकाळ उठून गेला. महाराजांनी दृष्टांत फार सुंदर दिलेला आहे. मगाशी बोलून गेलो. एखादा वाटसोर आहे त्याला संध्याकाळ झालेला, एखाद्या वस्तीचा सहारा घेतो आणि सकाळी न विचारता आपला रस्ता पकडतो, निघून जातो. तसं आपल्याला महाराज सांगतात की जायचं आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर. जीवन जगत असताना जीवनाला श्रीमंतीचा साज असावा, परंतु त्याच्यामध्ये कधी पैशाचा माज नसावा. आपण सृष्टीचे पाहुणे आहोत, मालक नाही. पाहुणचार संपला की या देहाची राख झाली.
का माती झाली हेही कळणार नाही. आणि म्हणून पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा जरा मनाने श्रीमंत व्हा. का? कारण मंदिरावरती कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक मात्र दगडाच्याच पायरीशी व्हावं लागतं. दगडाच्याच पायरीशी व्हावं लागतं. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. आणि म्हणून चांगलं कर्म केलेलं हे चांगलं आपल्या सोबत येत असतं. कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. आणि म्हणून इथं महाराज सांगतात देवाला शरण गेल्यानंतर, कारण मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आगात निवाराया. सांभाळ करणारा तो भगवान परमात्मा आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. सगळ्या जगाचा सांभाळ करणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध आहे, सूरज सतीश मोहिते, भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे त्यांना खऱ्या अर्थानं मोक्षत्व प्राप्त व्हावं. सर्वांच्या अनुषंगाने या ठिकाणी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कारण हे पिंडदान, ज्ञान, अन्नदान ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तुकोबराय सुद्धा सांगतात की पिंड पदावरी दिला फुले करी, माझे झाले गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण. ह्या सगळ्या गोष्टी जर नाही केल्या तर अहाकटा करती त्याचे पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला. आणि ह्या सगळ्या गोष्टी विधिवतपणे जर पूर्ण केल्या, नामा म्हणे पितृआशीर्वाद देते, कल्याण इच्छिती सर्व काळ विठाल विठाल. जगद्गुरु श्री संत शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ बाबा सांगतात, पक्षी अंगणी उतरते ते का गुंतून राहते. देवाला शरण गेले तर भिण्याची गरज नाही. का भिण्याची गरज नाही याचं उत्तर एकनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या क्षणामध्ये सांगतात. एका जनात दानेश्वराना, एका शेवटच्या क्षणामध्ये एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण. भिण्याची गरज नाही. का? मागे पुढे उभा राहे संभाळीत. उदबत्तीला तयारी. आणि म्हणून जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं ज्यांचा शेवट कसा गोड होतो, शेवटच्या क्षणाला नामस्मरण आलं पाहिजे. अंतकाळी ज्याचे नाव आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आणि म्हणून केलेलं कर्म चांगलं आहे. या ठिकाणी अन्नदान, ज्ञानदान सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यानंतर त्याला मोक्षत्व प्राप्त होतं.
आणि म्हणून महाराज सांगतात एका जनार्दने शरण ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज तुकाराम 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 सिद्धेसने लेते माझी ओढले काही पायी कपण पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे संगांगयुक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडे बडे लो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे झाले कीर्तन रूपे शिवा आपल्या सूरज सतीश मोहिते यांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे त्याला सद्गती प्राप्त व्हावी तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो उपस्थित असणारे या ठिकाणी बारामतीहून आलेले आमचे विकी महाराज आहेत या ठिकाणी सर्व गायक मंडळी हरिभक्तपरायण सोमळे महाराज आहेत बाळासाहेब महाराज आहेत गिरमे महाराज आहेत सर्व महाराज इकडे या ठिकाणी जोरदार उपस्थित आहेत सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि परत एकदा खऱ्या अर्थानं मी मगाशी बोलून गेलो की शेवट हा गोड झाल्याशिवाय राहत नाही का केलेलं कर्म चांगलं आहे इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले हे फूल तुमच्या हातात दिलेले हे फूल सामान्य नाही याच्यामध्ये तीळ तीळ समर्पित आहे ते फूल त्याला वाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याला पुढचा जो प्रवास आहे तसं माणसावरती 16 संस्कार असतात 10वा आहे 12वा आहे 13वा आहे 11 मासिक आहे आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हे श्रद्धेनं केलेलं श्राद्ध आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी विधिवतपणे या ठिकाणी पूर्ण होतात आणि मग त्यांचा शेवट गोड होतो परत एकदा मोहिते परिवाराच्या या ठिकाणी चरणी नतमस्तक होतो सुंदर असा हा त्यांनी नियोजन चांगलं केलेलं आहे सर्वांनी उभे राहा जागेवरती एक शेवटचा अभंग होईल आणि अभंग झाल्यानंतर कुंडली कवरदा म्हटल्यानंतर आपण फोटोकडे फुलं टाकायचे आहेत आणि आजचा हा कीर्तन सोहळा आपल्या भक्तियोग इंदापूर चॅनल या चॅनलवरती हा आजचा हा कार्यक्रम आपल्याला परत पाहायला मिळेल त्यांच्या चरणी नतमस्तक होतो तुकाराम 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 Rama
हरे राम तुला तुरे से ब्रह्मा दुआरे आए मन राम तेरे बदल तेरी हर तुकाराम स्वामी सतगुरु रामा ज्ञान मूर्ति पाय दाखले आमा पाय दाखले आमा हरि नारायण वंदन जन ज्ञान पाय रूपते देवाय करानंद भुजन मावे वरिण मने नमः गरुड़ पायो 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 सर्वाय वाले अपना